शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैलास आडगावकर ज्वेलर्स. कैलास आडगावकर ज्वेलर्स, जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास. नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 28 मधून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार दीपक निवृत्ती दत्तीर, सौ सुवर्णा दीपक मटाले, सौ शीतल संजय भामरे, अमोल बाळासाहेब पाटील यांच्या प्रचारार्थ आज प्रभागात भव्य आणि दिव्य मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी झालेल्या या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ठिकठिकाणी फुलांची उधळण, घोषणाबाजी आणि जल्लोषात उमेदवारांचे स्वागत करण्यात आले. प्रभागातील प्रमुख रस्ते आणि वसाहतींमधून काढण्यात आलेल्या या रॅली दरम्यान शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. नागरिकांनी उमेदवारांशी थेट संवाद साधत पाठिंबा दर्शवला. प्रभागात निश्चितच शिवसेनेचे 4ही उमेदवार निवडून येतील असा ठाम विश्वास यावेळी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. आज प्रचाराच्या समारोप प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांनी प्रथम प्रभाग क्रमांक 28 मधील शिवसेनेचे उमेदवार अमोल बाळासाहेब पाटील यांच्या प्रचार संपर्क कार्याला भेट दिली. त्यावेळी त्यांनी मतदारांशी संवाद साधत शिवसेनेच्या कार्यपद्धतीबाबत आणि राज्यात शहरात करण्यात आलेल्या विकास कामांची माहिती दिली. प्रभागातील विकासासाठी शिवसेनेचे 4ही उमेदवार सक्षम असून ते निश्चितच निवडून येतील असा विश्वास मंत्री दादासाहेब भुसे यांनी व्यक्त केला. मला वाटतं की गेल्या काही दिवसांच्या पासून तुम्ही सर्वजण धनुष्यबाणाच्यासाठी अतिशय अथकपणे कष्ट केले, प्रचार केला आणि मला विश्वास आहे की धनुष्यबाणाचे 4च्या 4 उमेदवार 100% विजयी होणार आहेत. यापूर्वीच केलेला विकास, भविष्यामध्ये करावायची कामं, हा विकासाचा अजेंडा घेऊन आपण जनतेच्या दरबारात गेलो होतो. मला वाटतं की संपूर्ण नाशिक शहराचं वातावरण बघितल्याच्या नंतर 100% नाशिक महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा पडणार आहे. या ठिकाणी शिवसेना, राष्ट्रवादी आणि माननीय आनंदरावजी आंबेडकर यांच्या सेनेचाही आपण या ठिकाणी महायुती आहे आणि या माध्यमातून प्रभाग क्रमांक 28 मध्ये तर 4च्या 4 धनुष्यबाण आहे. मला वाटतं की समोरच्या काही लोकांची आता पायाखालची वाळू बसली. काल नाशिकमध्ये एक लांछनास्पद प्रकार या ठिकाणी प्रभाग क्रमांक 24 मध्ये येणाऱ्या 15 तारखेचा मतदान रूपी जे काही मतदार माझे आशीर्वाद आपल्याला या ठिकाणी टाकणार आहेत मी भुसे साहेबांना या ठिकाणी सांगू इच्छितो की आम्ही 4ही उमेदवार अतिशय प्रचंड मताने या ठिकाणी विजयी झाल्याशिवाय राहणार नाही आणि 16 तारखेला गुलाल झाल्याशिवाय राहणार नाही. या प्रचार कार्यालयाला या ठिकाणी आवर्जून समारोह प्रसंगी भेट दिल्याबद्दल तसंच मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित झाल्याबद्दल मी या ठिकाणी आदरणीय दादासाहेब भुसे साहेबांचा सत्कार सुवर्णाबाई मटाले यांनी करावा, मी स्वतः या ठिकाणी करावा. यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी एकसुरात आवाहन केलं होतं की सुसंस्कृत युवा नेतृत्व आणि प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्याची क्षमता असलेल्या या 4ही उमेदवारांच्या पाठीशी नागरिकांनी ठामपणे उभे राहावे आणि त्यांना भरघोस मतांनी विजयी करावे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी झालेल्या या जोरदार शक्ती प्रदर्शनामुळे प्रभाग क्रमांक 28 मध्ये शिवसेनेचे वातावरण अधिकच मजबूत झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. NCN न्यूजसाठी सचिन दिवटे, नवीन नाशिक.